वेळ कमी आहे, पण आता आपल्या सगळ्यांनाच कामाचा अनुभव आहे ना, त्यामुळे ठरलं युवराजचं बारसं या गुढीपाडव्याला करायचं हे नक्की. नाही. अहो, असे का बसला? काही होतंय का तुम्हाला? नाही, थकल्यासारखं वाटतं थोडंसं. थोडं काय? खूप थकल्यासारखे दिसताय तुम्ही. मी डॉक्टरांना बोलवू का? ते बाई आहेस का तू? काही झालं की आपलं डॉक्टरांना बोलवा. असं का करतायत? थाप लागली आहे तुम्हाला? तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवूनच टाकलेत ना, नरसिंह नावाचं वादळ कायमचं शांत करायचं. हो, काय बोलताय तुम्ही? थांबा, मी आत्याबाईंना बोलवते. काही गरज नाहीये. असं का करताय? तुम्ही असं बोलायला लागल्यावर मी काय करायचं? आत्याबाईंशिवाय दुसरं कोणाचं ऐकता का तुम्ही? जानकी, मी काय मला गंमत वाटते म्हणून हे असलं बडबडत नाहीये, पण या घरात काहीतरी शिजतंय. वामन दादांबद्दलच बोलताय ना तुम्ही? कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये मला, पण खूपच ठरवून सगळं चाललंय एवढं नक्की. हे बघा, तुम्हाला बोलून मन हलकं करायचं असेल तर मी खरंच आत्याबाईंना बोलवते. तिच्यापासूनच तर लपवून ठेवायच्यात गोष्टी. तिला या गोष्टीची कुणकुण जरी लागली ना तरी खूप अस्वस्थ होईल ती. अहो, तुम्ही नाही सांगितलं तर त्यांना कळल्याशिवाय राहणार आहे थोडीच. इतक्या रात्री नको कळायला तिला काही. मग मला सांगा, काय होतंय तुम्हाला? कोणी काही बोललं का? काही नाही, काही नाही झालं जानकी. मला माझ्या खोलीत घेऊन चल. अंथरुणावर पडलं की कदाचित बरं वाटेल. झोप लागेल की नाही माहित नाही. वाम नाही की नाही, तुमचं दादाचं मानसिक खच्ची करून करून तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतोय. चल. काय हो, भाऊजींशी भेटून काहीतरी बोलणार होतात ना? बोललो. त्यानंतर काय झालं हेही सांगितलं मी तुला. त्यांना परत भेटा. जोपर्यंत आपल्या मनासारखं घडत नाही तोपर्यंत त्यांना भेटत राहा. सारखं सारखं भेटत राहा. आणि आपल्याला जे काही हवंय ते त्यांच्या डोक्यात घाला. डोक्यात घाला म्हणजे नक्की काय करू? सगळ्या पद्धतीने मी दादाच्या मागे लागलोय, पण दरवेळेला हा परशू काहीतरी शहाणपणा करतो. तुला सांगतो, मला ज्या ज्या गोष्टीत रस आहे ना, ती प्रत्येक गोष्ट त्याला हवीच असते. तुम्ही कुठे त्या अडाणी माणसाचं मनावर घेताय? 2 दिवस बडबड करेल आणि मग गप्प बसेल. आईल्या परशूला अडाणी समजण्याचा मूर्खपणा निदान तू तरी करू नयेस. आपल्या सगळ्यांना शहाणपण शिकवू शकतो तो. तुम्ही त्या माणसाकडे जरा दुर्लक्षच करा. कारण वर्गात पहिल्या बेंचवर बसणाऱ्या मुलांचं कौतुक झाल्यावर मागच्या बेंचवरच्या मुलांना सुद्धा कौतुक ऐकण्याची खुमखुमी येते. आणि मग त्यासाठी ते वाटेल ते करतात. यांचंही तसंच आहे. आईला इतिहास काय सांगतो माहितीये? मागच्या बेंचवर बसणारी मुलंच पुढे जाऊन फार मोठी झाली आहेत. दादाही मागच्या बेंचवर बसणाराच मुलगा होता. आज कुठे आहे बघ. आणि पहिल्या बेंचवर बसून आम्ही मात्र नैतिकतेचे धडे गिरवत बसलो. मी कुठे आहे बघ. बरं, हे सगळं पुरे झालं. तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन बोला.
ते जमत नसेल तर सकाळी सकाळी जाऊन बोला, पण पाठपुरावा चालूच ठेवा. अहिल्या, हे असलं काहीतरी करणं माझ्या स्वभावात बसत नाही. तुमचा स्वभाव बाजूला ठेवा आणि मी काय सांगते ते करा, आणि मग बघा काय चमत्कार घडतो ते. आणि हो, एक काम करा, या रमावती सहकारी बँकेच्या प्रकरणात प्रभाताईंना मध्ये घ्या. पण आपल्या बँकेच्या व्यवहारात प्रभातीला काय म्हणून घ्यायचंय? आपण प्रभाताईंना नाही, त्यांच्या मुलाला म्हणजे विक्रांतला मध्ये घ्यायचंय. कारण सत्ताधारी पक्षातून बाहेर पडल्यानंतर भाऊजींची बँकेवरची हुकूमत थोडी कमी झाली आणि तिथे विक्रांत प्रति नरसिंह किल्लेदार बनू पाहतोय. त्यामुळे त्याला जर का मध्ये घेतला ना, तर आपल्याला या प्रकरणाला हवा तो रंग देता येईल. काय एक एक भन्नाट कल्पना येत असतात ग तुझ्या डोक्यात. हा, आत्ता कुठे तुम्हाला माझ्या कल्पनांची किंमत कळायला लागली. या अशा कल्पना लहानपणापासूनच मला सुचत आहे. अरे बापरे, मग त्या तेव्हाच मला ऐकता याव्यात म्हणून आपण काय करायला हवं होतं? का तुझ्याशी बालविवाह वगैरे करायला हवं होतं मी? विनोद पुरे झाले. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐका. विक्रांत आज ना उद्या भाऊजींच्या वाटेतला काटा होणारच. त्यामुळे आपण त्याच्याशी संबंध वाढवायला हवे. कारण पुढे जाऊन भाऊजी जेव्हा आपल्या विरोधात काही हालचाल करतील तेव्हा त्यांच्या राजकीय खेळीला आपल्या बाजूने प्रतिउत्तर द्यायला विक्रांत असेल. तुझी कल्पना खरंच चांगली आहे, मला आवडली आहे. लगेच प्रभाताईला फोन करतो. कराच, कारण मला माहिती आहे मला मदत हवी म्हणून त्या नक्कीच मदत करतील. नाही, तुला मदत व्हावी म्हणून ती मदत करण्यापेक्षाही दादाला विरोध करायचा म्हणून आपल्याला मदत करेल. बरं ठीक आहे, उगाच खुसपट काढत बसू नका. आता मी जेवढं सांगते तेवढंच करा, कारण त्यातच आपला फायदा आहे. तुझा युक्तिवाद पटतोय मला. एनिवे, मी थोडंसं चालायला जाऊन येऊ शतपावली ग. कारण काय आहे, तू जी आयडिया माझ्या डोक्यात घातली आहेस ना, ती पचवण्यासाठी मला थोडं का होईना पण चालावं लागेलच. आणि आणखीन एक गोष्ट तुमच्या आठवणीत नसेल पण मी सांगते, मला युवराजला सांभाळण्यासाठी एका मुलीची गरज आहे. माझ्या लक्षात आहे, तू चिंता करू नकोस ग. रमावतीला मी एका बाईला सांगितलं. एक मिनिट, रमावतीतलं या घरात मला कोणीही नकोय. यापूर्वी त्या दोघी मोलकर्ण म्हणून आल्या, इथेच राहिल्या आणि मग घराच्या मालकीण झाल्या. 2 पैशाची लायकी नसणाऱ्या बायकांना रोज सहन करावं लागतंय मला. आता या घरात कोणाचं लग्न व्हायचं राहिलंय? हा, का मी दुसरं लग्न करीन अशी भीती वाटतेय तुला? उगाच काही बडबडू नका. अरे, मला आता कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नाहीये. शहरातूनच एखादी शिकली सवरलेली मुलगी, बाई किंवा एखादी म्हातारी असली तरी चालेल, पण ती शहरातलीच हवी. ओके ओके, बघतो मी. डॉक्टर, नक्की काय झालं यांना? मी आत्ता चेकअप केल्यानंतर तरी मला तसं काही आढळून आलेलं नाही. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे रात्री जर त्यांना धाप लागलेली असेल तर मला वाटतं त्यांची एक स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी. म्हणजे ते काय असतं? म्हणजे काल रात्री त्यांना काहीतरी होतंय माझ्या लक्षात आलं होतं, पण मिसेस किल्लेदार, घाबरण्यासारखं काहीही झालेलं नाही. स्ट्रेस टेस्ट याच्यासाठी की त्यामुळे आपल्याला पुढे काही होणार असेल तर समजून येईल. ओके, ठीक आहे, येतो. काय झालंय बाबा? कोणाची स्ट्रेस टेस्ट करायची? ह्यांची. काल रात्री यांना खूप त्रास झाला.
म्हणजे सारखी धाप लागत होती. उशीर झाला होता म्हणून मी कोणाला त्रास नाही दिला. म्हणजे तुम्हाला मलाही सांगावंसं नाही वाटलं? आणि कारण काय तर माझी झोपमोड होईल म्हणून? जानकी, उगाच काहीतरी घरातल्या लोकांना घाबरवू नकोस. काही झालेलं नाही अमृता. कदाचित कामामुळे थोडासा थकवा आला असेल. आणि आता डॉक्टर म्हणाले ना काही झालेलं नाहीये म्हणून. डॉक्टर असंही म्हणालेत की तुमची स्ट्रेस टेस्ट करायची. अमृता, डॉक्टरांनी त्यांचं काम केलंय, आता आपण आपलं काम करायचं. बाबा, आता आपण थोड्याच वेळात दवाखान्यात जाणार आहोत. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. हे बघ अमृता, माऊशी खेळल्यानंतर मला बरं वाटेल. प्लीज ऐक माझं. जानकी, नक्की काय झालंय ग? काय भानगड आहे? मला नक्की काही माहिती नाही, पण वामन दादा आणि यांच्यामध्ये काल काहीतरी बोलणी झाली. कारण हे म्हणत होते की आमची जवळचीच माणसं ताळतंत्र सोडून मागतायत म्हणून. शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. म्हणजे नक्की काय झालंय अमृता? कारण मला परशुदादा सुद्धा म्हणत होते की ह्या सगळ्यामध्ये वामन दादांचा काहीतरी डाव आहे म्हणून. डाव नक्की कोणाचा आहे ते माहित नाही, पण सध्या तरी या सगळ्याचा सूत्रधार वामन काका आहे. आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण कोण गोळ्या झाडतंय त्याचाही शोध घ्यायला हवा. आतापर्यंत मला त्रास होता म्हणून मी काही बोलली नाही, पण जर माझ्या कुंकवाला काही त्रास झाला ना तर माझं वेगळं रूप सगळ्यांना पाहावं लागेल. जानकी, आत्ता या विषयावर काही नको बोलू. आपण पण नंतर बोलू या विषयावर. आधी बाबांची स्ट्रेस टेस्ट होऊ दे, मग काय करायचं ते ठरवू आपण. आणि मग परशुदादा बोलत होते त्याचं काय करायचं? एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी परशु काकाच्या शब्दावर विश्वास ठेवू नकोस. आणि आता जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही ना तोपर्यंत मीही मम्मांकडे जाणार नाही. तुला तेच सांगणार होते, नको जाऊस इतक्यात, थांब थोडे दिवस. हो, आता आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर बाबांची स्ट्रेस टेस्ट झाली पाहिजे. ए अमृताताई, हा तांब्या उलटा का ठेवतात ग? गण्या, शाळेत कोण जातं रे? तू ना? आणि शाळेत ही सगळी माहिती सांगतात, त्यामुळे तूच पटकन सांग गुगू, हा गुढीवर तांबा उलट्या का घालतात? तू सांग ना, तू पण शाळेत गेली होतीस ना? हो, पण आम्हाला आठवत नाहीये अरे आता. तू कसं फ्रेश शिकलायस ना, त्यामुळे तूच सांग. पण आमच्या शाळेत ते शिकवलंच नाहीये ना, मग काय करू? गण्या, रमावतीच्या शाळेमध्ये आपण होतो तेव्हा शाळेमध्ये गुढी उभारताना मास्तर माईक वरून ओरडून ओरडून गोष्टी सांगायचे. तेव्हा लक्ष कुठे असायचं? काही नाही ग, त्याला दुनियेतल्या सगळ्या बातम्या असतात, मग काय? पण तरीही ना मुद्दाम आपल्याला प्रश्न विचारून आपली परीक्षा बघत असतो तो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही सणावारांबद्दल विचारायचं असेल ना, गुढीपाडवा, मकर संक्रांत, दिवाळी, ते सगळं आत्याबाईंना जाऊन विचारायचं, आम्हाला नाही. मी काल रात्रीच जाऊन त्यांना सगळं विचारलंय. बघितलं, मी म्हटलं होतं ना, उलटी आपली परीक्षा घेत असतो हा. अरे चांगले हसत होतात ना, मग असे गप्प का झालात? घरातली माणसं हसली तर मला काही प्रॉब्लेम होत नाही. काही नाही बाबा,
हा गण्या आमची मस्करी करत होता. अरे गण्या, काय मस्करी करतो? बरं चला, इतके छान हसताय तोपर्यंत आपण गुढी उभारून घेऊ. कारण आपल्या घरामध्ये कुठली बातमी कधी वाऱ्यासारखी पसरेल आणि आपल्या कानांपर्यंत येऊन आपला मूड जाईल सांगता येत नाही. चला. नाही थांबा, मी तेच विचारणार होते की बाकी सगळ्यांना बोलवूयात ना. वामन दादा, अहिल्याताई, परशु दादा, सुगंधा, सगळ्यांना बोलवायला पाहिजे ना. गुढी उभारायची म्हणजे माझ्या मुलीचं लग्न नाही लावायचंय. वेगळं आमंत्रण हवं की काय या लोकांना? या घराची गुढी उभारतोय, सगळ्यांनी यावं. तसं नाही, पण मागच्या वर्षी सगळेजण एकत्र येऊनच गुढी उभारली होती ना. जानकी, गेल्या वर्षीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे. सगळ्यांना बोलवण्याची काही गरज नाहीये. आपण यायला हवं होतं त्यांनी. त्यांना माहिती आहे ना, दर गुढीपाडव्याला आपण सकाळी गुढी उभारतो ते. आणि सगळं छान चाललेलं असताना या लोकांचं नाव मध्ये घ्यायलाच पाहिजे का? बरं चला, आता पुन्हा एकदा प्रत्येकाने आपापल्या चेहऱ्यावर हसू आणा आणि लवकर गुढी उभारून घ्या. कारण एकदा का गुढी उभारून झाली की सगळ्यांचे गोड चेहरे पुन्हा कडू होणार आहेत. म्हणजे कारण आत्या आजीने वाटीभर कडुलिंबाचा रस पाठवलाय प्यायला. चला चला गुढी उभारूया. ताई, मला पण. काही म्हणा, पण हा गुढीपाडव्याचा सण लय भारी असतो. है की नाही? पण फक्त आत्याबाई तो कडुलिंबाचा पाला देतात ना, त्यांनी तोंड एकदम कडू होऊन जात ना. हो ना. थांबा, मी तुमच्यासाठी साखर आणते. आता साखरेची काय गरज आहे? तू आहेस की. हो, काय करतायत? कोणी पाहिलं म्हणजे? आता आपल्या खोलीत कशाला कोणी येते डोकावायला? बाकी कोणी नाही. माऊ आहे ना, ती बाती आहे. तिला पाहू दे, तिने पाहिलं तर काही हरकत नाही माझी. मग तिला हे सुद्धा पाहता येईल की मी तिच्या आईसाठी काय आणले ते. लय भारी आहे की नाही? पण याची काय गरज होती? गरज होती म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती असं छान हसू पाहण्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार ना.
माझ्या चेहऱ्यावरती हसू यायला याची काहीच गरज नाही. माझ्या जवळची माणसं कायम माझ्या जवळ राहिली ना की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. आणि हे हसू असंच राहण्यासाठी कायम असंच तुमच्या जवळ राहू दे. तथास्तु.